नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे जळगाव पोलीस भरती अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी काय केली की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलो, किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, कॅटेगरीनुसार कट ऑफ किती असणार आहे आणि वेटिंगच्या विद्यार्थ्यांना चान्सेस किती असणार आहे याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर जाल वेबसाईटवरती, तर वेबसाईटवरती गेल्यानंतर ना तुम्हाला इथं प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट तुम्हाला इथं दिसणार आहे. आता ही वेटिंग लिस्टमध्ये जर बघितलं, तर इथं पहिलं सूचना सांगतो मी तुम्हाला यांनी काय काय दिलेली आहे ती. तर ही जी पदभरती ही जी लिस्ट आहे खाली दिलेली, तर ही यादी जी आहे त्याच्यामध्ये सगळे प्रोव्हिजनल आहेत. प्रोव्हिजनलचं मिनिंग कसं असतं की तात्पुरती, बघा इथे लिहिलेलं तात्पुरती. याचं मिनिंग आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरनं हे उमेदवार काय होतील की फायनल सिलेक्ट होतील. आता नॉर्मली सगळे उमेदवार सिलेक्ट होतातच, पण काही विद्यार्थ्यांनी सपोज जर कोणी अंशकालीन होत नसेल, तर त्यांना याच्यातून यादीतून काय केलं तर बाहेर केलं जातं आणि त्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जातो. आता याच्यामध्ये काय केलेलं होतं बघा तुम्ही, की इथं तुम्हाला निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि सगळी तुम्हाला मूळ कागदपत्र तुम्हाला काय करायला लागेल की प्रसिद्ध हे करायला लागतील, जमा करायला लागतील आणि तुम्हाला ते व्हेरिफाय केले जातील. जे एनसीसीचे सी सर्टिफिकेट आहे त्या उमेदवारांना 5 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांचे सर्टिफिकेट चेक करून 5 उमेदवार देण्यात आलेले आहे. आता जर याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन असेल तुम्हाला, तर तुम्हाला ईमेल आयडी आहे, लक्षात ठेवा, sp.jalgaon@mahapolice.gov.in. त्याच्या 12 तारखेपर्यंत सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे की मेल करायचा आहे. तुम्हाला काही हरकत असेल तर त्याच्यावरती विचार केला जाईल, त्यांना चेक केले जातील आणि तुम्हाला मग सांगितलं जाईल. आता ही यादी आहे. तर बघा, आता टॉप जे केलेलं आहे याच्यामध्ये जळगाव पोलीसमध्ये ते केलेलं आहे 137 मार्कांसह दिग्विजय दाभाडे यांनी टॉप केलेलं आहे. एससी कॅटेगरीमधून येतात, हे एससी जनरलसाठी सिलेक्ट झालेले आहेत. लक्षात घ्या, एससी जनरलमधून सिलेक्ट झालेले आहेत ते. आणि आता इथं जर बघितलं तर एससी जनरलचा तर कट ऑफ जर बघितला आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार, आता इथं ओके, ही एससीचीच यादी आहे, एससीचीच यादी आहे ही. तर एससीच्या यादीमध्ये जर बघितलं तर टॉप केलं आहे यांनी 137 मार्कांचं आणि एससी जनरलचा कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे 129 मार्कांचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर ना महिलांसाठीचा कट ऑफ जो आहे तो लागलेला 113 मार्कांचा कट ऑफ आहे. होमगार्डसाठी कट ऑफ आहे तो आहे 110 मार्कांचा. पोलीस चाइल्डचा 109 मार्क. एक्स सर्व्हिसमॅनचा 100 मार्कांचा कट ऑफ आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो आहे तो आहे 126 मार्क आहे. स्पोर्ट पर्सनचा 96 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. एसटी कॅटेगरीची यादी आहे ती एसटी कॅटेगरी. तर एसटी कॅटेगरीमध्ये जर बघितलं तुम्ही, तर 135 मार्कांचा टॉपर आहे देवेंद्र चव्हाण यांचा टॉपर आहे. एसटी जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे 131 मार्कांचा. महिलांचा कट ऑफ आहे 109 मार्कांचा. एक्स सर्व्हिसमॅन 93 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर विजे साठी जर बघितलं आपण, तर विजे मध्ये बघितलं तर हे आहे 138 मार्कांचा टॉपर विजे साठी आणि जनरलचा कट ऑफ आहे 138 मार्कांचा. आणि महिलांसाठी जर बघितलं तुम्ही तर कट ऑफ 125 मार्क, एक्स सर्व्हिसमॅन 125 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना एनटीबी साठी 2 उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत, तर 138 मार्कांचा एक विद्यार्थी आहे. जनरल कट ऑफ आहे 121 मार्कांचा महिलांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी येते एनटीसी. एनटीसी मध्ये जर बघितलं तर जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे 136 मार्क, महिलांसाठी 114 मार्क आणि 108 मार्क एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे. त्याच्यानंतर ना एनटीडी मध्ये 3 उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत. 136 मार्कांचा कट ऑफ आहे जनरलसाठीचा, 123 मार्कांसाठी महिलांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एसबीसी मध्ये 3 उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत. 134 मार्कांचा कट ऑफ आहे सर्वसाधारणचा आणि 118 मार्कांचा कट ऑफ आहे महिलांसाठीचा. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ही आहे ओबीसी. तर ओबीसी मध्ये जर टोटल बघितले 26 उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत. आता ओबीसी जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे 135 मार्कांसह. त्याच्यानंतर ना एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ जो आहे तो आहे 123 मार्क. महिलांचा कट ऑफ 122 मार्कांचा कट ऑफ आहे, कट ऑफ कमी लागलेला आहे. आणि तुम्ही जर बघाल तर प्रोजेक्ट अफेक्टेडचा आहे तर 130 मार्कांचा, होमगार्ड 132 मार्कांचा कट ऑफ आहे आणि पोलीस पर्सन स्पोर्ट पर्सन 124 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर नाही ते एसईबीसी कॅटेगरी, त्याच्यामध्ये टोटल विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत 13. आता महिलांचा कट ऑफ 122 मार्क. त्याच्यानंतर ना जनरलचा एसईबीसीचा 133 मार्क हा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर येते ईडब्ल्यूएस कॅटेगरी. टोटल 13 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि 13 मध्ये जर बघाल तुम्ही, तर 13 मध्ये जर पाहिलं तुम्ही तर महिलांचा कट ऑफ आहे 77 मार्कांसाठी. त्याच्यानंतर होमगार्ड 107 मार्कांसाठी, एक्स सर्व्हिसमॅन 113 मार्कांसह
आणि जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे 127 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी येते ओपन. ओपन मधून जर बघा तर आता जर टॉपर आहेत ते विशाल चाकोर आहेत, 142 मार्काचा टॉपर आहेत. आणि जर बघितलं तुम्ही 142 मार्काचा टॉपर आहेत तर कट ऑफ जर बघितलं टोटल विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते आहेत 38 विद्यार्थी. पोलीस चाइल्डचा कट ऑफ 116 मार्क, महिलांसाठी 127 मार्कांचा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ 129 मार्कांचा आहे. अर्थक्वेक अफेक्टेड 130 मार्कांचा आहे. एक्स सर्व्हिसमॅन ऑलरेडी सांगितलेला आहे मी. आणि तुम्हाला स्पोर्ट पर्सन 134 मार्क आहेत. होमगार्डसाठी कट ऑफ जो आहे तो आहे 135 मार्कांचा आणि जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे 138 मार्कांचा कट ऑफ आहे हा. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.